सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? सार्वजनिक सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये अनेक वेळा विचारलेला आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1870 साली. सार्वजनिक सभेची स्थापना हे 1870 साली झाली. तसेच मित्रांनो, सार्वजनिक सभेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. सार्वजनिक सभेची स्थापना हे 2 एप्रिल 1870 साली झालेलं आहे आणि जे ठिकाण आहे पुणे येथे. तसेच मित्रांनो, सार्वजनिक सभेचे संस्थापक आहेत महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी. गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका असे सुद्धा म्हटले जाते. अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सार्वजनिक काका असे कोणास म्हटले जाते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे गणेश वासुदेव जोशी. तसेच मित्रांनो, सार्वजनिक सभेचे प्रमुख कार्य कोणकोणते ते पण लक्षात असू द्या. 1876 ते 1877च्या काळात दुष्काळात सार्वजनिक सभेमार्फत आर्थिक व कृषीविषयक अभ्यास करण्यात आला. आणि मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक सभेमार्फत साराबंदी चळवळ सुरू केली. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 शक्तिकांत दास. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहे. तसेच मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना हे 1 एप्रिल 1935 साली झालेलं आहे. तसेच मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना हे आरबीआय ॲक्ट 1934 नुसार करण्यात आलेला आहे. आरबीआयचे मुख्यालय हे मुंबई येथे आहे. आणि मित्रांनो, आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, शक्तिकांत दास हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 25वे गव्हर्नर आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, विनेगार हे कोणते जलीय द्रावण आहे? विनेगार हे कोणते जलीय द्रावण आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 ॲसिटिक आम्ल. विनेगार हे ॲसिटिक आम्ल जलीय द्रावण आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, चिंच, आंबा आणि द्राक्षे यामध्ये टार्टरिक आम्ल असते. संत्रा आणि लिंबू यामध्ये सायट्रिक आम्ल असते. दहीमध्ये लॅक्टिक आम्ल असते. मुंगीमध्ये फॉर्मिक आम्ल असते. केळीमध्ये मॅलिक आम्ल असते. लोणीमध्ये ब्युटेरिक आम्ल असते. आणि मित्रांनो, गहूमध्ये ग्लुमॅटिक आम्ल असते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, दहीमध्ये कोणते आम्ल असते? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे लॅक्टिक आम्ल. पुढील प्रश्न आहे, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 देवमासा. सर्वात मोठा सस्तन प्राणी हे देवमासा आहे. पुढील प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. तसेच मित्रांनो, संविधान सभेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. संविधान सभेची स्थापना हे 6 डिसेंबर 1946 साली झाली. आणि मित्रांनो, संविधान सभेची एकूण सदस्य संख्या हे 389 एवढे होते. फाळणीनंतर सदस्य संख्या हे 299 एवढे झाले. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष हे सच्चिदानंद सिन्हा हे होते. सच्चिदानंद सिन्हा यांची तात्पुरते अध्यक्ष म्हणून 9 डिसेंबर 1946 साली निवड झाली. त्यानंतर मित्रांनो, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड 11 डिसेंबर 1946 साली झाली. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, संविधान सभेचे उपाध्यक्ष हे HC मुखर्जी हे होते. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. पेनिसिलिनचा शोध हे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी नवीन राज्य निर्मितीचे कलम काय आहे? खालीलपैकी नवीन राज्य निर्मितीचे कलम काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कलम 2 नुसार. नवीन राज्याची निर्मिती हे कलम 2 नुसार केली जाते. पुढील प्रश्न आहे, रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? रयतवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली?
खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1820 साली. रयतवारी पद्धत हे 1820 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1819 साली. महालवारी पद्धत हे 1819 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 कोयना. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हे कोयना आहे. पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? खालीलपैकी चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 वसंत सागर. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव हे वसंत सागर आहे. पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 तोरणा. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम तोरणा किल्ला जिंकला. पुढील प्रश्न आहे कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? कोसला या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 भालचंद्र नेमाडे. कोसला या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे हे आहेत. तसेच मित्रांनो लमाण या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीमान लागू. बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत पु ल देशपांडे. एक होता कावर या पुस्तकाचे लेखक आहेत विना गवाणकर. नटसम्राट या पुस्तकाचे लेखक आहेत वि.वा. शिरवाडकर. हिंदू या पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. फकीरा या पुस्तकाचे लेखक आहेत अण्णाभाऊ साठे. ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक आहेत संत तुकडोजी महाराज. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या आरोग्य विभाग परीक्षेमध्ये लमाण या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आणि एक होता क्रावर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत असं सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर मित्रांनो लमाण या पुस्तकाचे लेखक आहेत श्रीमान लागू आणि एक होता कावर या पुस्तकाचे लेखक आहेत विना गवाणकर. पुढील प्रश्न आहे साबरमती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? साबरमती प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गुजरात. साबरमती प्रकल्प हे गुजरात या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे भारताचे एरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? भारताचे एरावत सुपर कॅम्प्युटर जगामध्ये कितव्या स्थानी आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 75व्या. भारताचे एरावत सुपर कॅम्प्युटर हे जगामध्ये 75व्या स्थानी आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या 50 वर्षाच्या महोत्सवाला सुवर्ण महोत्सव म्हणतात तर 60 वर्षाच्या महोत्सवाला हीरक महोत्सव म्हणतात. 75 वर्षाच्या महोत्सवाला अमृत महोत्सव म्हणतात तर 100 वर्षाच्या महोत्सवाला शताब्दी महोत्सव असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे आर.टी.आय भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला होता? आर.टी.आय भारतातील कोणत्या राज्यात सर्वप्रथम लागू झाला होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 तामिळनाडू. आर.टी.आय भारतातील तामिळनाडू या राज्यामध्ये सर्वप्रथम लागू झाला होता. पुढील प्रश्न आहे कंठस्थान घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखा. कंठस्थान घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ ओळखा. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 ठार मारणे. कंठस्थान घालणे या वाक्यप्रकाराचा अर्थ हे ठार मारणे होतो. पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वाधिक लांबीची राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वाधिक लांबीची राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 NH 44. भारतातील सर्वाधिक लांबीची राष्ट्रीय महामार्ग हे NH 44 आहे. पुढील प्रश्न आहे प्रकाशवाटा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? प्रकाशवाटा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 प्रकाश आमटे. प्रकाशवाटा या पुस्तकाचे लेखक हे प्रकाश आमटे आहेत.
तसेच मित्रांनो टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये पुस्तक आणि त्याचे लेखक या टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न हमखास विचारले जाते. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहेत नरेंद्र जाधव. भानगरवाडी या पुस्तकाचे लेखक आहेत व्यंकटेश माडगुळकर. पावनखिंड या पुस्तकाचे लेखक आहेत रणजित देसाई. गोलपिडा या पुस्तकाचे लेखक आहेत नामदेव ठसाड. रणांगण या पुस्तकाचे लेखक आहेत विश्राम बेडेकर. आणि मित्रांनो राजर्षी छत्रपती या पुस्तकाचे लेखक आहेत बाबासाहेब पुरंदरे. पुढील प्रश्न आहे, सिंधू नदी करार कोणत्या वर्षी झाला? सिंधू नदी करार कोणत्या वर्षी झाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1960 साली. सिंधू नदी करार हे 1960 साली झाला. पुढील प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 अरुणाचल प्रदेश. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील सर्वात कमी घनतेचे राज्य हे अरुणाचल प्रदेश आहे. तसेच मित्रांनो 2011च्या जनगणनेवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. त्यासाठी हा टॉपिक आपण विस्तारपणे पाहूया. 2011च्या जनगणनेनुसार भारताची एकूण लोकसंख्या हे 121 कोटी एवढी आहे. आणि मित्रांनो स्त्री पुरुष प्रमाण हे 943 एवढे आहे, तर बाललिंग गुणोत्तर हे 919 एवढे आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची घनता हे 382 एवढे आहे आणि साक्षरता हे 73% एवढे आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या 2001च्या तुलनेत 2011ची वाढ हे 17.72% एवढे आहे. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे? भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 शीख. भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय हे शीख आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 कलम 12 ते कलम 35 दरम्यान. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या संघराज्य व त्याचे क्षेत्र हे कलम 1 ते कलम 4 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकत्व हे कलम 5 ते कलम 11 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. मूलभूत हक्क हे कलम 12 ते कलम 35 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. आणि मित्रांनो मार्गदर्शन तत्वे हे कलम 36 ते कलम 51 दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकत्व हे कोणत्या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे कलम 5 ते कलम 11 दरम्यान. पुढील प्रश्न आहे, पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 कोण ठरली आहे? पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 कोण ठरली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 प्रतीक्षा बागडी. पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 हे प्रतीक्षा बागडी ठरली आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? नुकतेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 अरुण कुमार मिश्रा. नुकतेच राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी हे अरुण कुमार मिश्रा यांची निवड झाली. पुढील प्रश्न आहे, तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? तुरटी खालीलपैकी कोणत्या कारणासाठी वापरतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 रक्तप्रवाह थांबवण्यासाठी. तुरटी हे रक्तप्रवाह थांबवण्यासाठी वापरतात. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? निळी क्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 मत्स्य उत्पादन. निळी क्रांती हे मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे, बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? बोधगया हे धार्मिक स्थळ कोणत्या राज्यात आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 बिहार. बोधगया हे धार्मिक स्थळ बिहार या राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणती महानगरपालिका ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे? खालीलपैकी कोणती महानगरपालिका ही भारतातील पहिली महानगरपालिका आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 मद्रास. मद्रास ही महानगरपालिका भारतातील पहिली महानगरपालिका आहे. पुढील प्रश्न आहे, सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय कोणते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 4 मीरा भाईंदर वसई विरार. सर्वात शेवटी स्थापन झालेले पोलीस आयुक्तालय हे मीरा भाईंदर वसई विरार आहे. पुढील प्रश्न आहे, भारताच्या ऋषिकेशना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? भारताच्या ऋषिकेशना तिसऱ्यांदा कोणता पुरस्कार मिळाला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 ग्रॅमी पुरस्कार. भारताच्या ऋषिकेशना तिसऱ्यांदा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. पुढील प्रश्न आहे, भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणते आहे? भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज कोणते आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 1 INS ध्रुव. भारताचे आपले पहिले उपग्रह आणि आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज हे INS ध्रुव आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.